महाराष्ट्रातील बदलापूरच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाज ढवळून निघाला। गेल्या आठवड्याभरापासून या संदर्भात ठिकठिकाणी तीव्र निदर्शने करून न्याय मिळण्याची मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाज आणि राजकीय नेते एकवटले असून या संदर्भात 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली होती। तसेच बंदची संपूर्ण तयारीही करण्यात आली होती। हा बंद राजकीय नसून विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे, असे पत्रकार परिषदेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते। त्याचबरोबर दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात येणार होता। परंतु 23 ऑगस्टला सायंकाळच्या अगोदरच हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार बंद पाळण्याकरिता बंदी घोषित करण्यात आली। कुठल्याही राजकीय पक्षाला राज्यव्यापी बंद करण्याचा अधिकार नाही, असा हवाला देत बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई हायकोर्टाच्या वतीने देण्यात आला। त्यामुळे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी बंद मागे घेत संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी प्रत्येक गावात, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला। याच पार्श्वभूमीवर अमरावती येथील राजकमल चौकामध्ये महाविकास आघाडीच्या समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने डोक्याला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच याकडे प्रशासनाचं लक्ष वेधत ऐन वेळेवर हायकोर्टानं या बंदला बंदी का घोषित केली यावरही मतांतरे व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर हायकोर्टाच्या या निर्णयालाही विरोध दर्शवण्यात आला। या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्मानीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाविकास आघाड़ी के शरद चंद्र पवार साहब, उद्धव ठाकरे, इनके आह्वान से हाईकोर्ट ने जो कल डिसीजन दिया उसका सम्मान रखते हुए हमने खाली आज मौन यानी काली पट्टी लगा के आंदोलन करने का निर्णय लिया है। उस माध्यम से अमरावती में अमरावती शहर जिला कांग्रेस कमेटी के सम्मानीय अध्यक्ष बबलू शेखावत इनके नेतृत्व में और डॉक्टर सुनील देशमुख इनके ही नेतृत्व में आज हम राजकमल चौक में आए हैं। मैं इस माध्यम से ये बताना चाहूँगा कि आंदोलन करना ये तो लोकशाही में अधिकार है और उसमें भी कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे का उनके भी पक्ष ये रिकॉग्नाइज है इलेक्शन इनके तरफ से, तो भी उनको नकारा गया। इसमें गलत मैसेज गया है। ठीक है, हम आंदोलन नहीं कर रहे, वो भी एक ठीक है। लोगों की दुकानदारी, बेरोजगारी, गरीब लोगों की रोजंदारी, उसमें भी प्रावधान आता है। आज तो भी हम बैठ के निषेध कर रहे हैं। मैं और एक दूसरी बात बताना चाहूँगा इस माध्यम से, क्या अपन ने भी अभी अपनी सोच बदलना चाहिए? नहीं, वो सोच कौन सी? जब कोई लड़की पे कुछ अत्याचार होता है तो अपन डरते हैं, अपन एक साइड में बाजू में होके अपन कहते हैं कि भाई अरे यार अपन सामने गए तो अपने को आफत आएंगी, पुलिस पूछेंगी। तो मेरी विनंती रहेंगी सभी नागरिकों को, तो अपने युवाओं को, युवतियों को, नागरिकों कि आप ये डरी हुई सोच निकाल डालो। जहाँ ऐसा कहीं दिखता है उस पर अटैक अपन ने करना चाहिए। उनको वहाँ से मात करने के लिए, उनको वहाँ से खदेड़ने के लिए अपन ने आगे आना चाहिए। क्योंकि अपन देखते हैं कोई बच्ची को, औरत को कोई बात करता है, छेड़ता है तो अपन बाजू में रहते। ये सोच निकालने का आज बहुत बड़ी आवश्यकता आई है। धन्यवाद। हायकोर्टाच्या आदेशाचा एक आदर करून आम्ही बंद मागे घेतला, पण हायकोर्टाचं जजमेंट आम्हाला मान्य नाही। याचं कारण असं, जर एखादं पिटिशन हायकोर्टात काय कुठल्याही कोर्टात जर दाखल झालं, प्रतिवादीचं म्हणणं ऐकल्याशिवाय एकतर्फी निकाल उच्च न्यायालयानं दिला, दुसरी बाजू न्यायालयासमोर येऊच दिली नाही किंवा डेलिव्हरेटली ती येऊ नये अशी व्यवस्था केली, एकाच दिवसात फायनल जजमेंट उच्च न्यायालयानं दिलं, विरोधी पक्षाचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि या निमित्तानं व्यक्तीचे आणि समाजाचे मूलभूत अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य याची कुठंतरी उच्च न्यायालयानं दखल घेतली नाही। अत्यंत आर्बिट्रली एकतर्फी हा निकाल दिला, ज्याचा आम्ही निषेधही करतो पण आदरही करतो, एवढंच आम्हाला सांगायचं। आज यहाँ पर जो थाना के बदलापुर में जो बच्चियों का पीड़न हुआ है उसके बारे में हम लोग महाराष्ट्र बंद का आह्वान किया था महाविकास आघाड़ी ने, मगर कोर्ट के माध्यम से उसको रोकने की कोशिश महायुति के सरकार ने की है। तो आज हम लोग यहाँ पे खड़े होकर उसका निषेध करने वाले हैं तीव्र शब्द में।
आपने देखा है जिस राज्य ने देश के पुरोगामी विचारों को बढ़ावा दिया था, नेतृत्व किया था, वो माँ जिजाऊ होगी, माँ सावित्रीबाई फुले होगी, जिन्होंने महिलाओं के लिए इतना काम किया, उस राज्य में इस तरीके की घटना होती है, ये हमारे लिए बहुत दुर्भाग्यपूर्ण और सरकार के लिए बिल्कुल निंदनीय बात है। और इसमें की जो खास बात है कि वो जिस स्कूल में हुआ था, वो स्कूल का ट्रस्ट जो है उसमें भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी थे, इसीलिए इसको दबाने की कोशिश की गई। जब आपने देखा होगा वहाँ पर लोग रास्ते पे आ गए, हजारों लोग, तब जाकर के उसके बारे में सरकार ने कुछ एक्शन करने के लिए शुरुआत की। तो इस तरीके से अगर इस राज्य में और इस देश में हमारी महिलाएं सुरक्षित नहीं है, हमारे बच्चे सुरक्षित नहीं है, आज महाराष्ट्र में अपने बच्चों को स्कूल में भेजते वक्त माँ बाप के दिल पे एक बोझ है, उनको पता नहीं कि हमारे बच्चे के साथ में क्या होने वाला है। ऐसी सरकार जो है, ये सरकार को हटाने का काम आने वाले दिनों में इस राज्य की जनता करने वाली है। बिल्कुल ही मतलब जिसको बोलते हैं लज्जास्पद ऐसा ये सरकार है, और किसी भी तरीके से वापस से सरकार में आना, चुनाव जीतना, इसके लिए ये लोग सारे हथकंडे अपना रहे हैं। पर आज का जो दिन है ये काला दिन है, इसीलिए हम लोग काली पट्टियां बांध करके निषेध करने वाले हैं और जनता से, तमाम जनता से हम लोग आह्वान करने वाले हैं कि ऐसे जो लोग अपनी महिलाओं को नहीं बचा सकते, जो हमारी बहनों को नहीं बचा सकते, जो हमारे बच्चों को नहीं बचा सकते, इनको आने वाले दिनों में सबक सिखाए। आज जो बंद होता हा बंद यशस्वी झाला असता, लोकांच्या मनात आक्रोश आहे, परंतु आजकाल न्यायालय हे भाजपचे पेरेंट बॉडी म्हणून काम करत आहेत। ईडी, CBI याच्यासोबत आता न्यायालय फार मोठ्या ताकदीने भाजपच्या सोबतीला उभे आहेत। भाजप बोले आणि न्यायालय हाले अशी परिस्थिती आहे। त्यामुळे हा कालचा जो प्रकार होता बदलापूरचा अत्यंत निषेधार्ह आहे आणि आज महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने त्या मुलांतर्फे म्हणजेच संविधानातर्फे आणि सर्वसामान्य माणसांतर्फे निषेधासाठी उभी आहे। आणि भाजपचं संस्कृती नाही, कोणची संस्कृती नाही, कोणची सभ्यता नाही। जिथे आरोपी मुस्लिम असेल तिथेच हे रस्त्यावर येतात। बांगलादेशचा मुसलमान यांना जास्त प्रिय आहे। इथल्या मुसलमानांनी जी समजदारी दाखवली या गेल्या 5 वर्षात, कोणी कितीही प्रयत्न केले चिथावण्याचे तर त्याला तो बळी पडला नाही। अत्यंत समजदारीने मुस्लिम समाज गेल्या 5-6 वर्षापासून वागत आहे। त्यामुळे इथे शांतता आहे, परंतु यांना आता देशातल्या मुस्लिमांनी साथ दिली नाही दंगे वगैरेला प्रोत्साहन देऊन, म्हणून आता हे बांगलादेशमध्ये जे काही होत आहे त्याचा आधार घेत आहेत। त्यामुळे निवडणुका समोर आल्यामुळे यांची तंत्रलेली आहे। यांना आता रोजगार हमीवर राजकीय जाण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच न्यायालयातर्फे हे बंद, या बंदवर बंदी आणण्यात येत आहे। राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही असं जे न्यायालय म्हणतं, ते न्यायालय कोणत्या वर्गात उत्तीर्ण झालं अनुत्तीर्ण झालं याचा तपास आता सर्वोच्च न्यायालयाने करायला पाहिजे। अर्थात त्यांच्यातही ती नीतिमत्ता असेल तर, कारण त्यांचे हे निर्णय जे आहेत ते वादग्रस्त आहेत। इथला सर्वसामान्य माणूस शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे। एवढी मजल गेलेली आहे शेतकऱ्याची की शेतकऱ्याने आता टरबुजाची शेतीसुद्धा बंद केलेली आहे। एवढी घृणा या टरबुजी पक्षाला लोकांनी हे केलेलं आहे। त्याच्यामुळे यांची वेळ आता आलेली आहे, यांचे दिवस भरलेले आहेत। आज का जो बंद महाविकास आघाड़ी ने जो बुलाया था, वो बंद 100% पूरे महाराष्ट्र में सक्सेस होने वाला था। जनता का रोष दिखने वाला था, पूरे देश को दिखने वाला था। इसी डर से इन्होंने महायुति के लोगों ने सदा वर्ते, जिसका न कोई चरित्र है न कुछ है, ऐसे आदमी को कोर्ट में भेज के ये आज का बंद जो रुकवाया है। एक बात ध्यान रखो, ये पूरे महाराष्ट्र, जो महाराष्ट्र कभी सांस्कृतिक के नाम पे जाना जाता था,
जो महाराष्ट्र कभी उद्योग के मामले में देश में पहले नंबर पे था, ये पूरे महाराष्ट्र का ये भारतीय जनता पार्टी ने और ये शिंदे और इन्होंने पूरे महाराष्ट्र का सत्यानाश कर दिया है। क्राइम के बारे में देखो, पूरे लोग इतने त्रस्त है। अभी बदलापुर की घटना, फिर कोल्हापुर की घटना, अमरावती में हुई, ये इतने लोगों की हिम्मत क्यों बढ़ रही है? लोगों को कानून का डर रहा नहीं है। पुलिस भी बेचारी ऐसी है, पुलिस काम करने की इच्छा है, पर ये नेता, सब नेता, यहाँ के सब नेताओं की नीतिमत्ता ख़त्म हो गई है महायुति के। वो पुलिस को काम करने नहीं देती। कोई इनके जितने भी गुनहगार हैं सब भारतीय जनता पार्टी इनसे से संबंधित लोग हैं। वो क्राइम करता, पुलिस पर दबाव डाल के वो पुलिस को काम नहीं करने देती। और ये सब रोष जनता का यहाँ आज पूरे महाराष्ट्र में, पूरा महाराष्ट्र बिल्कुल पूरा का पूरा कड़कड़ित बंद रहने वाला था। ये डर, अब ये मैसेज पूरे देश में जाता था, ये डर से उन्होंने मतलब विरोधी पक्ष को बंद भी नहीं करने देना, ऐसा सब किया है। पर एक बात ध्यान रखो, आज हम यहाँ मौन धारण प्रदर्शन करेंगे 1 घंटे का, पर देखो एक बात, आने वाले इलेक्शन में महायुति के जितने भी लोग हैं ये कहीं तुमको दिखने वाले नहीं है आने वाले इलेक्शन में। और महाविकास आघाड़ी की 200 के ऊपर सीट आने वाली इनके सर्वे में आया हुआ है। उसके लिए डर से अभी ये राष्ट्रपति शासन ये सब लगाने की भानगढ़ है, हुकुमशाही पे ये लोग चल रहे हैं, पर जनता इनको इनकी जगह दिखाएंगी। कैसे है, जो महायुति की सरकार है वो डर गई महाविकास आघाड़ी के बंद से, डर गई और वो सदावर्ती को डाल दिया कोर्ट में जाके। अब कोर्ट तो मालूम है, कोर्ट पे अब ऐसा हो गया है, जिस न्यायालय पे हमारा भरोसा था, जो न्यायालय हमारे लिए आधार स्तंभ था, अब सर्टिफिकेट का निर्णय भी सुप्रीम कोर्ट वक्त पर करती। यानी अब न्यायालय पे तो भी इस भारतीय जनता ने कितना विश्वास रखना, यह सवाल खड़ा हुआ है। लेकिन लोगों के दिल में रोष है। बदलापुर थाने में, केवल बदलापुर थाने में नहीं, तो आप कल के वर्तमान पत्र और सारे न्यूज़ अगर सुनेंगे तो अकोला में हुआ, कोल्हापुर में हुआ, अमरावती में हुआ, पूरी कायदा और जो प्रशासन है वो ठप हो चुका है। महाराष्ट्र के होम मिनिस्टर का बिल्कुल ध्यान नहीं है और दिनों दिन एक गलत कृतियाँ हो रही है। सरकार क्या कर रही है, क्या बोल, एक भी स्टेटमेंट नहीं गृह मंत्री का। बच्ची छोटी बच्ची में हर स्कूल में ऐसा होने जा रहा है और इसका धिक्कार हर आदमी ने करना चाहिए। जो भारतीय है, जो हिंदुस्तानी है, वो हर आदमी इस बात का धिक्कार करेगा। हम उसका धिक्कार करते हैं और बंद अगर भी कैंसिल हो गया हाईकोर्ट के आदेश से, फिर भी हम निषेध के लिए यहाँ पर खड़े हैं और इन सारी बातों का हम निषेध करते हैं। महिलांच्या प्रोटेक्शनाचा आव आणणारे आणि महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारे, स्वतः राजकारणासाठी महिलांचा उपयोग करणारे, आज महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात, त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही। आणि फक्त बदलापूर नाही, मग ते अकोला असो, अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो, अजून कुठे असो, ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो, लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात, त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत। आज महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता, पण सरकार विरोधात अजिबात बोलू देत नाही, निदर्शनं करू देत नाही आणि बंद पण पुकारू देत नाही। आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार या ठिकाणी बंद मागे घेतला। महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत। जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे, कारण महिला सुरक्षता हे अहम विषय आहे। शक्ती कायदा महाविकास आघाडी होती त्यावेळेला केलेला होता, तो शक्ती कायदा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा
त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्य आहे, त्यांनी तो शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टीला एकदाचा आळा आणावा अशी आमची मागणी आहे. बावनकुळेंनी जागर आंदोलन जे आहे ते केलेलं आहे, त्याच्यावरून पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांनी हे राजकारण लखला बसल्याची टीका केलेली आहे. हो का? म्हणजे ज्यावेळेला बंगालमध्ये होतं त्यावेळेला भाजपवाले आंदोलन करतात असं म्हणतात आणि महाराष्ट्रात झालं तर बोलायचं नाही कारण त्यांची सरकार आहे. मग बेंगॉलमध्ये बोलायचं कारण त्यांची सरकार नाही आहे. हे कुठनं आलं? काल मणिपूरमध्ये कुठे काय काय होतं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर मणिपूरमध्ये काही झालं महिलांवर तर त्यांनी बोलायचं नाही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही बोललं तर त्यांनी रोखायचं. त्याला राजकारण म्हणायचं. राजकारण करणारी ही लोकं आहेत. हे निदर्शनं करू देत नाही, बंद पुकारू देत नाही. मला आठवत नाही कधी हायकोर्टाने बंदला बंदी आणलेली आहे. पहिल्यांदा वेळा आणलेली आहे ही बंदी. हा बंद तुम्ही मागे घेतला असला तरी राजकमल चौकात काही व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने अजूनही बंद ठेवलेली आहे. या व्यापाऱ्यांच्या निर्णयाकडे भूमिकेकडे कसं पाहता? नाही म्हणजे त्यांना माहिती आहे ना काय झालेलं आहे. छोट्या छोट्या चिमुकल्यांवर जर अत्याचार होतो आणि ती प्रवृत्ती वाढते आहे, त्या प्रवृत्तीसाठी काही केल्या जात नाही आहे. महिला बाल कल्याण मंत्रालयाचा पूर्ण त्या ठिकाणी पूर्णपणे मुख्यमंत्री त्याचा उपयोग घेत आहेत. ज्या लोकांची संस्था आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर या सगळ्या गोष्टीचा निषेध केलाच पाहिजे. आणि मी स्वागत करते त्या व्यापाऱ्यांचं ज्यांनी आज आम्ही सांगूनही मागे घेऊनही त्यांनी आज दुकानं बंद ठेवलेली आहेत. राज्यात महिला आणि शाळकरी मुलीवर सुद्धा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अमरावती शहरात सुद्धा घडलेल्या आहेत. काय आपली प्रतिक्रिया असणार? चुकीचं आहे ना. अमरावती शहरात घडलेली असो, अकोला शहरात घडलेली असो, नाशकात घडलेली असो, अजून कुठे घडलेली असो, कुठेही लहान मुलांवर जर अत्याचार होत असतील तर याच ठिकाणी प्रशासनाची, शासनाची, होम मिनिस्ट्रीची, पोलिसांची भीती राहिलेली नाही आहे. हे नक्कीच. लेकरू कोणाचंही असो ते आपलं आहे, आपल्या देशातलं आहे, आपल्या महाराष्ट्रातलं आहे. आणि मुलगी कोणाची असो ती आपली आहे, लेक आहे, पोरगी आहे, बाळ आहे आपलं. त्यांच्यावर अशा घटना कोणीही केलेल्या असो तर त्या निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. त्या व्यक्तीवर आता हे महानगरपालिकेचा कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर शिक्षक आहे म्हणतात. महानगरपालिका कोणाच्या हातात आहे? हे भाजपवाल्यांच्या हातात आहे, केंद्र सरकारच्या हातात आहे. बिलकुल त्याला सस्पेंड केलं पाहिजे. का नाही केलं आत्तापर्यंत सस्पेंड? मग इथं काय तोंड बंद आहेत का तुमची? कोर्टानं जी काही महाराष्ट्र बंदच्या वर जी काही बंदी आणली त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार, महाविकास आघाडीच्या आदेशानुसार आम्ही इथं मूक धरणे आंदोलन करत आहोत. आणि ते धरणे आंदोलन आमचं आता त्याचं प्रतिकात्मक धरणे आंदोलन आहे आणि ते आंदोलन आमचं चालू आहे. काय सरकार उद्या जर महाराष्ट्रामध्ये बंद राहिला असता आज तर सरकार घाबरलं असतं. आणि सरकार घाबरलं असल्यामुळे सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये याचिका दाखल करून या बंदवर बंदी आणण्यात आली. खऱ्या अर्थानं हा देखील एक निषेधच आहे. आणि म्हणून सरकारच्या विरोधात आणि या ज्या चिमुकल्यावर अत्याचाराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रभर घडत आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी मूक मोर्चा केला. अनेकांनी प्रश्न केला का अमरावतीच्या बाबतीत हे बघा, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. आणि त्याच्याही विरोधात आजचा हा बंद आहे, आजचा हा आमचा मूक मोर्चा आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. अंबरनाथला जी घृणास्पद घटना घडली त्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं, पण हायकोर्टात दिलेल्या निर्देशानुसार ते आम्ही रद्द करून निषेध म्हणून इथे आम्ही उभा आहोत. ही जी शाळा आहे ही भारतीय जनता पक्षाशी लोकांशी संबंधित आहेत आणि म्हणून 15 तास FIR त्याच्यावर नोंदवण्यात आला नाही. आणि महायुतीचे सर्वोच्च नेते ही घटना दाबण्यासाठी कार्यरत होते. आजही मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिलेली नाही. आणि उज्ज्वल निकमसारखा अस्सल भाजपाई त्यांनी तिथे वकील नेमलेला आहे. त्याच्यातून लक्षात येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना ही घटना दाबायची आहे. कोल्हापूर असो, अकोला असो किंवा काल घडलेली अमरावतीतली घटना असो, या सर्वाचा आम्ही निषेध
करतो आणि हे सरकार हे ऑटो पायलट मोडवर आहे. म्हणजे यांचं विमान सुरू आहे आणि त्यांच्या कॉकपिटमध्ये वैमानिकच नाही, ते आतमध्ये इकडे लोकांसोबत गुंगून लाडकी बहीणच्या गोष्टीमध्ये गुंगून पडलेले आहे. त्याच्यामुळे हे जे विमान आहे यांचं हे क्रॅश होणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महाविकास आघाडीला लोक बहुमताने निवडून देणार आहे. कारण की जी शृंखला तुम्ही पाहिली असेल, सगळ्या चुकीच्या घटना ज्या घडत आहेत, भ्रष्टाचार असो, नागोंदी कारभार असो, सट्टे मटके जुवे याचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकरणं असो, मला असं वाटतं लोक कंटाळलेले आहे आणि त्याच्या निषेधार्थ आमचं हे आंदोलन आहे. आम्ही आंदोलन आज करणार होतो हे त्यांना कळलं. हायकोर्टाने महाविकास आघाडीला आंदोलन करण्यास त्यांनी नाकारलं की बा हे काही करतील का, परंतु त्यांनी पण या निर्णयाला सहमत व्हायला पाहिजे होतं. कारण एक मुलीवर होणारा तो अत्याचार होता. कारण महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलं आहे. हे काही उघडकीस आलं, पण जे अतिरिक्त पण होत आहे ते पण पुढे उघडकीस यायला पाहिजे. यासाठी सरकारने यास हेल्प करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे होती. आंदोलन अशा पद्धतीने रद्द करता येत नाही. आता आपण बघूया की बदलापूरची घटना एवढी भयानक आहे, अकोल्याची घटना एवढी भयानक आहे. छोट्या चिमुकल्या मुलींवर, लहानापासून तर चिमुकल्या मुलींवर अत्याचार होत आहे. सरकारची मदत पाहिजे होती, व्यापारी वर्गाची मदत पाहिजे होती. आज शांततेने जर त्यांनी आम्हाला सहमत केलं असतं, बंदला आम्हाला मदत केली असती तर चांगल्या पद्धतीने आंदोलनाला प्रतिसाद मिळाला असता. एवढंच म्हणेल की हे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन त्या गोष्टीला निषेध करायला. मला या ठिकाणी बदलापूरच्या घटनेवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटनेबद्दल बोलायचं आहे की घटना घडते. 13 ऑगस्टची घटना जर जमाव आला नसता रस्त्यावर आणि त्यांनी आंदोलन केलं नसतं तर हे उघडकीस आली नसती. तर मला सरकारला हे म्हणायचं आहे की तो जमाव पांगवण्यासाठी तुम्ही अश्रुधुराने लाठीचार्ज करता, पण जिच्यावर अत्याचार झाला त्यांना न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही चालवून त्याला फाशी देण्याची कार्यवाही ताबडतोब करायला पाहिजे. आता एक घटना घडली की दुसरीकडे काहीतरी निर्बंध लागला पाहिजे, काउन्सिलिंग केल्या गेलं पाहिजे, शाळेच्या समित्या तपासल्या पाहिजे, महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या समित्या तपासल्या गेल्या पाहिजे. मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की घटनेवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हे सरकार हे करत नसून त्यांची पाठराखण करते, ही मात्र एकदम शोकांतिका आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणायचं आहे की गृहमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी जर का आपल्या पदाला न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे. म्हणजे एका मातेचं स्थान दिलेलं असताना त्या महाराष्ट्रात जे सरकार सत्तेत आहे, झालेला प्रकार हा निंदनीय असल्यावर त्यावर कारवाई करण्यापेक्षा या लोकांनी इथं निदर्शने का केली नाही, इथल्याबद्दल का बोलले नाही, दुसऱ्याचे पाप मोजून दिल्यावर आपले पाप कमी होत नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता जी घटना घडलेली आहे त्या घटनेला अनुसरून अनेक घटना घडत आहे. म्हणजे जेव्हा एक घटना घडते तर तात्काळ त्या ठिकाणी एखादा दंग्यासदृश कुठं घटना घडली तर पोलीस प्रशासन तात्काळ अलर्ट होते आणि त्या ठिकाणी सगळे लोक एकत्र होतात. परंतु एवढी मोठी घटना घडल्यानंतरही लागोपाठ अमरावतीत असो, अजून त्या शिंदे म्हणून एक मुलगी आहे त्या ठिकाणी असो, प्रत्येक ठिकाणी या घटना घडत आहे. या घटनेवर यांनी आळा घालण्यास हे अपयशी ठरलेलं सरकार आहे. त्यामुळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की गृहमंत्रीपद हे अशा व्यक्तीला दिलं पाहिजे की त्याने फक्त त्यातच लक्ष घालावं. अदरवाईज त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा अनेक त्यांना जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहे, त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करून फक्त गृहमंत्रीपद दिलं पाहिजे. तेव्हाच कुठं हे या गोष्टीला आळा घालू शकतील. आपण सगळे बघत आहे की पहिले बंद म्हटलं गेलं, पण मग कोर्टाकडनं त्यांनी ऑर्डर आणली की बंद नाही करायला पाहिजे. म्हणून आम्ही मूक मोर्चा किंवा तीव्र निषेध करतो आहे. पण खरंच आज तुम्हाला वाटत नाही की कुठेतरी राजकारण सगळं बाजूला ठेवून महिलांचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न आहे जो मांडायला पाहिजे. तो प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी म्हणून राजकारण आणि धर्म किंवा जात हे सगळं बाजूला ठेवून कुठेतरी जो महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षा, चिमुकलीची म्हणा, बहिणीची म्हणा, आईची म्हणा, एका महिलेची म्हणा, हे अत्याचार थांबायला पाहिजे. बाकी गोष्टी होत राहतील हो, पण जेव्हा तुम्ही महिलेला समोर आणताय, सोबत आणताय, 50% आरक्षणाच्या आज गोष्टी होऊन राहिल्या, पण तर मग महिलाला तुम्ही जेव्हा बाहेर आणत आहे तर तिच्या सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आज ही प्रत्येक नैतिक जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची. पूर्ण भारतात ही सुरू आहे. मी कलकत्ता असो, बदलापूर असो, अकोला असो, नागपूर असो, पुणे असो, सगळीकडे सुरू आहे. कुठे गेली आपली संस्कृती, कुठे गेले संस्कार? का बरं आज आपण सगळे एकत्र होऊन त्या महिलांच्या, चिमुकल्यांच्या बाबतीत विचार नाही करत आहे? का बरं इथे राजकारण सुरू आहे? का बरं आपण कडक कायदे आणत नाही आहे?
आज गरज आहे पूर्ण भारताला ते कडक कायदे आणायची, कारण आरोपी आज खूप सहजपणे निघून जातो, म्हणूनही हे प्रकार वाढून राहिले. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, कुणीही असो त्यांनी पहिले विचार केला पाहिजे ते पूर्ण भारतातल्या नारीचा. नारीला आई म्हणून बघितल्या जाते. सगळे आपण नारीच्या बाबतीत फार सन्मानाने बोलतो, पण मग तो सन्मान जातो कुठे? मुलींना बॅड टच गुड टच शिकवल्या जातो, मग मुलांना हे का नाही शिकवल्या जात की तिची सुरक्षा करणंही हा एक मुद्दा आहे. हा प्रत्येकाचा नागरिक, आज मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की महिलांची सुरक्षा ही प्रत्येकाच्या हातात असायला. राजकीय म्हटलं तर मग प्रत्येकाने गृहमंत्र्यांनी म्हणा काही म्हण सगळे म्हणून राहिले की राजीनामा द्यायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की आज राजकारण आपण बाजूला सोडूया, आपण हे ठरवूया की सगळ्यांनी मिळून महिलांना जर सक्षम केलं आहे तर त्यांची आपण सुरक्षाही केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी कडक कायदे, शक्ती कायद्यासारखे बरेचसे कायदे यायला पाहिजे. काळे कपडे परिधान करून काळी फीत बांधून निषेध व्यक्त करत आहे. आज आमचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद होता, परंतु सरकारच्या हस्तक्षेपामुळे ज्या मुंबई कोर्टाने आम्हाला आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही प्रामाणिकपणे आदेशाचं पालन करून आम्ही काळी फीत बांधून काळी वस्त्र परिधान करून हे आंदोलन करत आहोत. माझं इथे एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये गेले 7.5 वर्ष झाले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पद सांभाळत आहे. मी इथे स्पष्टपणे आम्ही आरोप घेतो की ते अपयशी आहे. त्यांच्या कारकिर्दीतच हे अत्याचार महिलांवरचे वाढत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, चांगल्या व्यक्तीकडे हे पद द्यावं, महिलांना वाचवावं. तिकडे लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा महिला सुरक्षा योजना काढावी अशी विनंती करते. आमचं सरकार असताना, आमचे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख असताना जो शक्ती कायदा आम्ही काढणार होतो त्याचं काय झालं? तो कायदा त्यांनी काढावा आणि महिलांवरचे अत्याचार हे थांबवावे, एवढी आमची मागणी अमरावती जिल्ह्याच्या वतीने. काल जे महाविकास आघाडीने बंदची जे हाक दिली होती, महाराष्ट्र बंदची, हायकोर्टाच्या काही निर्णयामुळे ते स्थगित करण्यात आली. आज कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हे प्रकार होऊन आले, लहान लहान मुलांवर जो अत्याचार होऊन आला, याला कुठे ना कुठे वाचा फुट. माझं हे म्हणणं आहे की हे जे लहान लहान मुलींवर जे बलात्कार किंवा बलात्काराचं प्रमाण आणि गुन्हेगारी, तुम्ही आज अमरावतीत पहा, रोजचा 1-2 मर्डर चालू आहेत. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. यामध्ये गृहमंत्रालय कुठेतरी अपयशी झालं आहे असं माझं ठाम मत आहे. आणि ही जी मानसिक विकृती ही जी फैलून राहिली, याला आळा घालणं हे ॲक्च्युली सरकारचं काम आहे. त्याकरता सरकारने कायद्यामध्ये कडकपणा आणला पाहिजे आणि लवकरात लवकर अशा टाईपच्या गुन्हेगारांना, म्हणजे छोट्या छोट्या पोरींवर जर ते बलात्कार करत असतील किंवा काही हे करत असतील तर अशांना ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून गुन्हे लादून त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, या विषयावर मी ठाम आहे. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात जे छोट्या मुलांवर आणि महिलांवर जी अत्याचाराची जी मालिका सुरू आहे, पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे चित्र अतिशय घृणास्पद आहे आणि या राज्याला काळीमा फासणारं असं कृत्य आहे. आणि या घटनेसाठी पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे, कारण की अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडल्या नाही. आणि ही सर्वस्वी जबाबदारी ही गृहमंत्र्याची आहे, फडणवीसांची आहे, कारण की ते या देशाचे गृहमंत्री आहे, या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे. तर ते कायदा व्यवस्था जर सांभाळू शकत नसेल तर त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात या प्रकारची घटना घडते हे अतिशय लाजिरवाण आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही याच घटनेचा निषेध करण्यासाठी आज या संपूर्ण अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं महिला काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि सर्व महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आम्ही एकत्रित आलो होतो, कारण की कुठेतरी याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयानं जो काही आदेश दिला, आम्ही त्याबद्दल फार काही बोलणार नाही, परंतु हायकोर्टानं जे आदेश दिला, परंतु शेवटी असं आहे की ही लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाही व्यवस्थेत जर तुम्ही धरणे, आंदोलन आणि बंद करायला जर न्यायालयासारखी संस्था जर त्याला विरोध करत असेल तर दुर्दैवानं हे अतिशय खेदजनक आहे असं आम्हाला म्हणावं लागेल, कारण की हा आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे. अनेक बंद मोर्चे यापूर्वी झालेले आहे, त्यापूर्वी कधी अशी भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयानं कधी घेतली नव्हती, परंतु नेमकं याच काळात अशी का भूमिका घेतली जाते याबद्दलही सविस्तर विश्लेषण होणं जरुरीचं आहे. परंतु या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, एवढी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागणी करतो. महाविकास आघाड़ी ने जो बंद का आह्वान किया था, क्योंकि घटना उतनी बड़ी थी,
घटना जो थी वो इतनी गंभीरपूर्ण घटना थी, लेकिन हम लोकशाही मार्ग से आंदोलन करना चाहते थे। कोर्ट ने निर्णय दिया कि आप बंद नहीं रख सकते। हमने वो निर्णय का पूरी तरीके से पालन किया और हमने शांतिप्रिय तरीके से यहाँ पे रखा। लेकिन मेरा एक ही सवाल है, क्या कोर्ट ऐसा ही निर्णय बीजेपी के आंदोलन के वक्त भी देंगी? क्या भारतीय जनता पार्टी इसको पक्ष विपक्ष हिंदू मुस्लिम तरीके से वर्गीकरण कर इस घटना को देखती है? दूसरी बात, जिनके तरफ पूरी तरह से कायदा और सुव्यवस्था की व्यवस्था है पूरे महाराष्ट्र की, वो लॉ एंड ऑर्डर को न देखते हुए फडणवीस जी सिर्फ और सिर्फ एमएलए खरीदने को लेके, सरकार गिराने को लेके ये काम में व्यस्त है। उन्होंने अपने काम पे ध्यान देना चाहिए। और जिस तरीके से पूरे महाराष्ट्र में अलग अलग ज़िलों में ये घटनाएं लगातार हो रही है, उसके ऊपर कुछ ना करते हुए सिर्फ राजनीति का काम वो कर रहे हैं। उन्होंने इस्तीफा अपने पद से देना चाहिए। जिस तरीके से वो कार्यकाल चला रहे हैं उनसे नहीं होता है। उनको सिर्फ भारतीय जनता पार्टी की संगठन की राजनीति करना है तो वो अपने पद से दूर हो, अपने पद के साथ न्याय नहीं करे तो किसी और को गृहमंत्री पद का उन्होंने प्रहार देना चाहिए। नेत्या यशोमतीताई ठाकूर आमच्या नेत्या यांनी आत्ताच सांगितलं की 5 लाख महिला ह्या बेपत्ता आहे राज्यातून। याकडे सरकारचं कुठेही लक्ष नाही। आता माहीत झालं की चपराशीपुरा या परिसरात अमरावतीतली घटना झाली। तो कर्मचारी शिक्षक हा कायमस्वरूपी शिक्षक नाही। ज्या प्रशासनाने कंत्राटी पद्धतीनं ठेका दिला तो कंत्राटी शिक्षक आहे, म्हणजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि अशा संदर्भातलं नेहमी आंदोलनाची भूमिका महाविकास आघाडी सरकारची राहिलेली आहे, महाविकास आघाडीची राहिली आहे। महाविकास आघाडीने आता बंदचं ऐलान केल्यानंतर सदावर्तेसारख्या वकिलांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन आम्ही हा संविधानाचा सन्मान करतोय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद करू नका असं सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले। आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। एक ते नामर्द सरकार आहे आणि या नामर्द सरकारनं महिला या सरकारमध्ये सुरक्षित नाही। महिला तो 16, बालिका सुरक्षित नाही, लहान लहान मुली सुरक्षित नाही। आणि त्याच हॅट्रिक अशी की जनतेचा जो रोष आहे तो रोष या सरकारनं दाबायसाठी हायकोर्टाची मदत घेऊन हा रोज दाबण्याचा प्रयत्न केला। बंद हा म्हणजे रद्द करायचा प्रयत्न केला, परंतु या सरकारला त्यांनी केलेल्या कृत्याचा येणाऱ्या विधानसभेत हे सर्व जनता यायची जागा दाखवून देणार आहे। काल सन्माननीय कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बंदचा निर्णय महाविकास आघाडीने मागे घेतला, परंतु या सरकारचा कुठेतरी निषेध होणे आवश्यक आहे। अतिशय निंदनीय कामं या सरकारच्या कार्यकाळामध्ये होत आहे। जनतेला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही, विकास कामं थांबलेले आहे, महिला असुरक्षित आहे आणि महाराष्ट्रभर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। देशात सुद्धा बलात्काराच्या मोठ्या प्रमाणावरती घटना घडत आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते मूग गिळून बसलेले आहेत, त्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी चौकामध्ये हा निषेध कार्यक्रम घेत आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।